तर मित्रांनो, लाईफलाईन वाहन बाजारचा हा स्मॉल कमर्शियल गाड्याचा स्टॉक आहे आणि सोबतच जर कोणाला कार वगैरे खरेदी करायची आहे तर अर्टिगा आहे, एक्सयूव्ही आहे, फोर्डची इकोस्पोर्ट आहे, भरपूर गाड्याचा स्टॉक आहे. तर मित्रांनो, ही माझी फटफटी बाबाची फटफटी. याचा प्रॉब्लेम आहे सध्याला ऑइल लिकेज होतंय फुटरेसवरनं, हे इंजनच्या साईडला पाहताय तुम्ही. तर आज ही गाडी ना घेऊन जाता आपल्याला स्कूटी घेऊन जावं लागणार आहे. तर हा ब्लॉग खूप छान असा ब्लॉग होणार आहे मित्रांनो, तर शेवटपर्यंत ब्लॉग सोबत राहा. तर मित्रांनो, हा माझा मित्र सुजित आज हा माझ्या सोबत राहणार आहे. तर सुजित चल. आहे बीड बायपास सेकंड हँड स्मॉल कमर्शियल आणि हेवी कमर्शियल गाड्या पाहण्यासाठी. तर हा शॉर्टकट आहे माझ्या घरापासून. जालना रोडवरती आहे. जालना रोडवरून कॅम्ब्रिज चौकातून टर्न मारून बीड बायपासला जाणार आहे. तर समोर पेट्रोल पंप आहे, एक वेळेस पेट्रोल वगैरे भरून घेऊ. तर तुम्ही व्हिडिओ सोबत शेवटपर्यंत राहा, म्हणजे काय घडतंय ते तुम्हाला कळेल. सीएनजी गाड्या बघा मित्रांनो, हे सीएनजी पंप आहे प्लस पेट्रोल पंप. तर ही जे पूर्ण लाईन लागलेली सीएनजी साठी. तर मित्रांनो, सीएनजी भरण्यासाठी लाईन बघा तुम्ही. तर याच्या आधी जेव्हा आलो होतो मी सकाळी त्यावेळेस सुद्धा लाईन होती. तर ही लाईन संपत नाही. सीएनजीचा बराच मोठा प्रॉब्लेम आहे सीएनजीचा. आहे कॅम्ब्रिज चौक. हा रोड जो आहे तो सरळ सरळ जालना जातो आणि आपण जर राईट टर्न घेतला तर बीड बायपासला लागतो. जर जे कोणी बीडकडनं येत असाल स्मॉल कमर्शियल आणि हेवी कमर्शियल गाड्या खरेदी करण्यासाठी, तर ते बीड रोडवरून MIT कॉलेजपर्यंत एकदम सरळ रस्ता आहे आणि ते शोरूम जे आहे MIT कॉलेजच्या एक्झॅक्ट समोरच शोरूम आहे. तर आता इथनं आपल्याला राईट टर्न मारून घ्यावं लागणार आहे. बीड बायपासला आता राईट टर्न मारून आपल्याला जायचंय व्यावसायिक गाड्याच्या शोरूमवरती. तर हा बीड बायपास आहे. हा रस्ता चाललाय सिटीत, हा बीडला. तो बीड बायपास पासून हा बीड बायपासचा व्ह्यू आहे. ह्या साईडला काही वर्षापूर्वी एक सुद्धा घर नव्हतं, रोड सुद्धा ठीक नव्हता. पण आता आपण पाहतो की मोठमोठ्या बिल्डिंग वगैरे आजूबाजूच्या साईडला खूप छान असं डेव्हलपमेंट इथं झालेलं आहे मित्रांनो. तर जबरदस्त असा व्ह्यू आहे. या बिल्डिंगच्या बॅक साईडला डोंगर आहे आणि तसं पण बीड बायपास या साईडला एकदम निसर्गरम्य वातावरण असेल. तर ह्या साईडला जर तुम्ही घर वगैरे घ्यायचा विचार करत असाल तर पटकन आणि लवकरात लवकर घेऊन टाका. खूप रेट वगैरे हाय होणार आहे लवकरात. उड्डाणपुलावरती लागलेलो आहे. हा फर्स्ट उड्डाणपूल आहे. जी कोणी बीडकडनं गाडी खरेदी करण्यासाठी येत असेल तर हा पहिला उड्डाणपूल लागतो आणि सेकंड आणि थर्ड पुलापाशी गाड्याचं शोरूम आहे. हा शेवटचा उड्डाणपूल आहे, तिसरा उड्डाणपूल आहे. या उड्डाणपुलापासून राईट टर्न मारायचा आहे. एक तर तुम्ही इथनं मारू शकता किंवा समोर MIT कॉलेज आहे तिथनं सुद्धा घेऊ शकता. तर आपण MIT कॉलेज पासून टर्न मारणार आहे सरळ सरळ. तर मित्रांनो, रोडच्या उजव्या साईडला, व्हिडिओच्या उजव्या साईडला बघा ह्या गाड्याचा स्टॉक आहे. तर इथं स्मॉल कमर्शियल हेवी कमर्शियल गाड्या मिळतील तुम्हाला. आपण टर्न मारून जाणार आहे आता. तर समोर MIT कॉलेज आहे. MIT कॉलेज पासून इकडे टर्न मारून गेलं की सर्व्हिस रोडलाच तुम्हाला सेकंड हँड स्मॉल कमर्शियल आणि हेवी कमर्शियल गाड्याचा स्टॉक दिसेल. तर आपण MIT कॉलेज पासून टर्न मारून घेतलेला आहे. तर हा खालचा सर्व्हिस रोड आहे मित्रांनो. ह्या सर्व्हिस रोडने जर तुम्ही, अरे हॉटेलचं नाव काय रे? वाजवर्ग. अरे हा क्लिअर चालतं पाहिजे. अरे यार काय नाव आहे? काय खालून जायचं होतं आपल्याला. हा का? तर हे बघा, ह्या हॉटेलच्या बाजूला याचं नाव वगैरे ज्याला कोणाला व्यवस्थित घेता येत असेल तर समजून घ्या. इथून खालच्या साईडनं उतरून टाक. तर मित्रांनो, आपण आता सर्व्हिस रोडला लागलेलो आहे. इथनं सरळ सरळ चाललो
की समोर तुम्हाला लाईफलाईन वाहन बाजार दिसल, तर त्या शोरूमवरती तुम्हाला व्हिजिट करायची आहे. तर हे जे शोरूम आहे स्मॉल कमर्शियल गाड्यासाठी जर घ्यायची असेल तर, आणि यांच्याकडे कार सुद्धा उपलब्ध राहतात, तर त्या सुद्धा बघू आपण. कारमध्ये कोणकोणता स्टॉक आहे आणि स्मॉल कमर्शियल मध्ये कोणता आहे ते कळलं आपल्याला. लाईफलाईनचा हा स्टॉक आहे स्मॉल कमर्शियल गाड्याचा. तर बघा बडा दोस्त, टाटा, योद्धा, अशोक लेलँड, बोलेरो पिकअप वगैरे ह्या खूप मोठा स्टॉक आहे. हा फ्रंट लाईनचा आहे. तर आपल्यासोबत हे भाऊ मॅनेजर आहे, अशोक भाऊ नमस्कार. तर हा जो काही गाड्याचा स्टॉक आहे हा नवीन कधी अपडेट झाला? रिसेंटली 7 ते 8 दिवस झाले नवीन स्टॉक आलेला आहे. अच्छा अच्छा, पूर्ण स्टॉक अपडेट झाला का? अपडेट झाला पूर्ण. तर आता जर स्मॉल कमर्शियल गाडी कोणाला खरेदी करायची आपल्या व्ह्युअर्स मधनं, तर मिनिमम डाऊन पेमेंट वगैरे काय राहणार आहे, कसं राहणार आहे? मिनिमम 50 ते 60,000 झाला. आणि कधी सिबिल कधी अजून चांगला असलं तर डाऊन पेमेंट थोडं कमी आहे. सिबिल कमी म्हणजे सिबिल चांगला असलं की डाऊन पेमेंट कमी येईल. अच्छा. तर सपोज आता आपल्याकडे कोणकोणत्या गाड्या स्टॉक मध्ये एक वेळ सांगा बरं का मला, कोणकोणत्या गाड्या आहे? अशोक लेलँड आहे, टाटा इंट्रा आहे, बोलेरो पिकअप आहे आणि जितो आहे आपल्याकडे, टाटा जीत. भरपूर गाड्या आहे. आणि या साईडला कोणत्या गाड्या आहे? या साईडला आपल्याकडे अशोक लेलँड 4 गोल्टी आहे, 5 गोल्टी आपल्याकडे पण आहे. पिकअप आहे आपलं 1.3, मॅक्सी ट्रक आहे आपल्याकडे. परत एक लेटेस्ट मध्ये 24 एक मॉडेल आलेले 1.3 मध्ये. अच्छा अच्छा, भरपूर गाड्या आपल्याकडे. आणि ह्या गाड्यामधून कुठलीही गाडी जर लोनवरती खरेदी करायची तर मिनिमम डाऊन पेमेंट काय आणि डॉक्युमेंट काय लागतील? डॉक्युमेंट लागेल तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन आणि लाईट बिल लागेल. लाईट बिल नसेल तुम्हाला गॅरेंटर तुम्ही आणला तर आपण लोन करून देऊ तुम्हाला हातात. आणि डाऊन पेमेंट म्हणलं तर 50 ते 60,000. 50 ते 60,000. 60,000 आणि किती दिवसात लोन होईल? 5 दिवसामध्ये लोन करून देऊ आपण. 5 दिवसामध्ये. ओके, बहुत छान माहिती पोहोचली. आता आपण ह्या गाड्या पूर्ण कव्हर करणार आहे आता. तर मित्रांनो, मी तुम्हाला हा ब्लॉग दाखवतोय म्हणजे इथपर्यंत कसं पोहोचता येईल. तर हा शूट होता. तर खूप साऱ्या गाड्याचा स्टॉक आहे, जे पाहिजे ती गाडी तुम्हाला स्मॉल कमर्शियल मध्ये इथे उपलब्ध आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये एका नवीन स्टोरी सोबत.